स्कूलपासून पासआउट झालो, कॉलेजमधून ग्रॅज्युएट झालो आणि ग्रॅज्युएट नंतर मला चांगली एक जॉब मिळाली. पण माझे सीईओ आणि फाउंडर अशी हॅबिट डेव्हलप करतात की ते एक नॉर्मल एम्प्लॉय हॅबिट डेव्हलप करतच नाही. ती हॅबिट तुम्हाला जाणून घ्यायची आहे तर अशाच दर्जेदार कंटेंटसाठी लाईक करायला, फॉलो करायला अजिबात विसरू नका. सो लेट डिस्टर. ती सवय म्हणजे वाचनाची सवय. असं म्हटलं जातं की जी माणसं दररोज वाचतात, जे वाचत नाहीत त्यांच्यापेक्षा 23 महिने अधिक दीर्घायुष्य जगतात. आणि आपल्या भारतामध्ये रिडिंगची पर्सेंटेज 4% घसरलेला आहे. बट द गुड न्यूज इज जेन झी आता रिडिंग कल्चरकडे वळतोय. बिकॉज डिस्ट्रॅक्टेड, डिजिटल, ओव्हरलोडेड इन्फॉर्मेशनमुळे तो फोकस नाही करू शकत. त्यामुळे तो एका प्रिंटेड बुक्सकडे जास्त अट्रॅक्ट होतोय आणि तो प्रॉपरली कॉन्सन्ट्रेटने अभ्यास सुद्धा करतोय. बिकॉज वाचनाने आपल्या जगण्याचा दृष्टिकोन आणि जगण्याचं महत्व सुद्धा वाढतं. वाचनामुळे आपल्याला एखाद्या विशेष सखोल माहिती आणि अभ्यास देखील करता येतो. आणि जगातील टॉप 1 फाउंडर, बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर ही हॅबिट सुद्धा डेव्हलप करतायत. तर आपण सुद्धा ही हॅबिट डेव्हलप करायलाच हवी. देअर आर 5 स्टेप्स so we can develop our reading habit as a beginner. So let's discuss. The first is start small. तुम्ही अगदी 10-15 मिनिट पासून डिसिप्लिन दररोज वाचन करता आलं पाहिजे. बिकॉज जेव्हा आपल्याला असं कळतं की आपल्याला वाचनाचे फायदे जेव्हा कळतात तेव्हा एकदम मोटिवेशन मध्ये येतो आणि अख्खं पुस्तक वाचायला निघतो. पण आपल्या माइंडसेटला ते चेंज ऍक्सेप्ट नाही होत, ते व्हायला वेळ लागतात. त्यामुळे डिसिप्लिन त्या आपल्या माइंडसेटला एक पॅटर्न बिल्ड करू शकतो. आणि सेकंड म्हणजे तुम्ही तुमचा शेड्यूल फिक्स करा. तुमचं कॉलेज, तुमचं ऑफिस, तुमची शाळा असते, पण जे स्किल तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवत आहे ती हॅबिट तुम्ही डेव्हलप करायलाच हवी. आणि थर्ड म्हणजे रिडिंग एन्व्हायरमेंट. तुमच्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट अगदी पुस्तकाने भरून निघालेलं पाहिजे. मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट, डिस्ट्रॅक्टेड थिंग जे काही आहे ते सोडून द्या आणि आपल्या पुस्तकांकडे 10-15 मिनिटं तरी डीप फोकसने वाचन करा. आणि फोर्थ म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते वाचा. जसं की तुम्हाला एक सेल्फ हेल्प बुक बद्दल, हिस्ट्री बद्दल, सायन्स बद्दल, टेक्नॉलॉजी बद्दल वाचायला आवडत असेल तर त्याबद्दल वाचा. सुरुवातीला बोरिंग फोर्स नको करा. आणि फिफ्थ म्हणजे दररोज नोट्स देखील घ्या, जर्नलिंग करा. त्याने आपले थॉट्स क्लिअर आपण कम्युनिकेट करू शकू, थिंकिंग करू शकू आणि आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये, आपल्या वर्कमध्ये आपल्या कामाचा परफॉर्मन्स अधिक प्रोडक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह करू शकू. शेवटी एकच म्हण आहे, वाचाल तर वाचाल, वाचाल तर घडाल. सो लेट्स सी इन दिस नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू. लोकेश सरदे हियर.